छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कोणाच्या हाती सत्ता येणार आहे पाहूयात। अगदी छत्रपती संभाजीनगर अत्यंत महत्त्वाचा खरं तर ही झेडपी होती आणि तिथं आपण बघतोय या झेडपी मध्ये युतीची सत्ता येणार असल्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाचं, भाजपला सर्वाधिक 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिंदे सेनेला देखील 20 जागा मिळणार असा अंदाज सध्या या एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलेला आहे। आकडे नेमके काय सांगतायत छत्रपती संभाजीनगर मधील झेडपीचे तर ते आपण पाहतोय। 63 जागांपैकी 26 जागा भाजपला, शिंदे सेनेला 20, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 8 आणि इतरांना 1 जागा मिळेल असं छत्रपती संभाजीनगरचं चित्र आहे। तर काँग्रेसला 1, ठाकरे सेनेला केवळ 6 आणि एमआयएमला 1 जागा या झेडपी मध्ये मिळेल असं सध्याचं चित्र आहे। एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला काही हातही लागणार नाही। संभाव्य सत्ता छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणाची येईल तर संभाव्य सत्ता 26 जागा आघाडी घेऊन भाजपची येऊ शकते, हे एक्झिट पोलचे आकडे सांगतात। अर्थातच हे एक्झिट पोलचे आकडे आहेत, हा निकाल नाही। यामिनी, तर संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निकालाचं गणित काय असणार आहे जाणून घेऊयात प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। त्यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे 25 ते 27 जागा मिळतील असा अंदाज आहे। त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे पक्षाला 20 ते 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 7 ते 8 जागा मिळतील अशी शक्यता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता या जिल्हा परिषदेत होती त्यांना मात्र 6 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि तसा अंदाज वर्तविला जातोय। त्यापाठोपाठ काँग्रेसला केवळ 1 जागा आणि 1 अपक्ष या जिल्हा परिषदेमध्ये निवडून येईल अशी शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दौलताबाद जिल्हा परिषद गटामध्ये मुस्लिम मतदान जास्त झालं तर तिथे एमआयएमचा 1 उमेदवार विजयी होऊ शकतो असाही अंदाज सध्या व्यक्त केला जातोय। गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेनेची सत्ता होती। सत्ता बदलानंतर आता भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या तिघांची एकत्रितपणे सत्ता या जिल्हा परिषदेमध्ये स्थापन होईल अशी शक्यता आहे।